आणि शेतकरी संपाचं श्रेय कुणीही एकाने घेऊ नये असं आवाहन नव्या सुकाणू समितीचे सदस्य आणि आमदार बच्चू कडू यांनी केलेलं आहे। सरकार सदाभाऊंचा शेतातल्या बुजगावण्यासारखा वापर करत असल्याची टीका बच्चू कडूंनी केलेली आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर सत्तेवरती नांगर फिरवायला वेळ लागणार नाही असा इशाराही बच्चू कडूंनी दिला। शेतकऱ्यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे आणि याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। आपल्यासोबत यावर बोलण्यासाठी प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू आहेत। शरद जोशींचे अनेक शिष्य जे आहेत जे वेगवेगळे झालेले होते ते पुन्हा एकदा एकत्र येत आहेत सुकाणू समितीच्या निमित्ताने। तुम्ही त्यामध्ये होता। चांगली गोष्ट आहे, पण आम्ही ते नेतृत्व असायलाच पाहिजे। कार्यकर्ता म्हणून आम्ही निश्चित काम करू, कारण शेतकऱ्यासमोर आम्ही कार्यकर्ताच राहू आहे। विषय असा आहे का नेतृत्व जरी नसलं तरी आता सुकाणू समितीच्या माध्यमातून एक नेतृत्व निश्चितच समोर आल्याशिवाय राहणार नाही आणि पुऱ्या देशाला दिशा देईल अशा प्रकारचं महाराष्ट्रात आता घडल्याशिवाय राहणार नाही आणि त्याची ही आम्ही पाहतो सुरुवात आहे। या संदर्भातली काही बैठक होणार आहे का? पुढचा तुमचा रोडमॅप कसा असणार आहे त्याबाबत काही चर्चा झालेली आहे? 8 तारखेला जमलंच तर नाशिकला एक बैठक होईल, एक परिषद होईल आणि तिथून पुन्हा समोरची रणनीती आखल्या जाईल। सरकारने मागे 2 दिवसापूर्वी जी बैठक झाली त्यामध्ये काही निर्णय घेतलेले आहेत। अल्पभूधारक शेतकऱ्याला कर्जमाफी, हमी भावपेक्षा कमी भाव दिला तर गुन्हा दाखल करू। तुम्हाला काय वाटतं हे जे निर्णय झालेले आहेत यावरती हा संप मिटेल? बिलकुल लबाड आहे। मुख्यमंत्री एवढे लबाड बोलले त्याची काही हद नाही आहे। पहिले काय म्हटलं त्यांनी, राज्य कृषी मूल्य आयोग निर्माण करू, तो केव्हाचाच झाला आहे, तुम्हाला माहिती आहे। त्याची अंमलबजावणी होत नाही हे तितकंच खरं आहे। समितीचा आपण राज्य कृषी मूल्य आयोग निर्माण केला, तो केव्हाचा झाला ना आता बोलत असेल तर काही अर्थ आहे का? 1963चा अधिनियम आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचा, का तिथं सरळ त्या अधिनियमात असं म्हटलं आहे का बाजार समितीमध्ये हमी भावापेक्षा जर कमी भाव विकला माल गेला तर त्या बाजार समिती बरखास्त करण्याचा अधिकार आहे, त्या कायद्यातच आहे। माझा मुख्यमंत्र्याला थेट प्रश्न आहे का जर तुम्ही कायदा केला, कायदा झाला का बाबा बाजार समितीमध्ये हमी भावापेक्षा कमी भावानं एखाद्या व्यापाऱ्यानं ते खरेदी केलं आणि तुम्ही त्याला फौजदारी गुन्हा दाखल केला, समजून घ्या व्यापाऱ्यानं उद्या ते खरेदी करणंच बंद केलं, मग माल कोण घेणार आहे? तुमचे काय आजोबा घेणार आहे का? तुम्हाला खरेदी केंद्र सुरू करावंच लागेल कायदा जरी केला असेल तरी। पण असं वायफळ इतक्या मोठ्या अभ्यासू माझं ते मित्र आहे, जवळचे आहे आणि मी त्यांना खूप मानतोय व्यक्तिशः पण इतक्या मोठ्या माणसानं असं वायफळ बोलत असाल तर मला विश्वास उडतो हो। देवेंद्र फडणवीसचं नाव घेताना माणूस थोडंसं छाती उभारून याची आता ते दबतंय, त्यांनी असं वायफळ बोलू नये किमान तरी। आणि मग राहिला अल्पभूधारक अत्यल्पभूधारक हे नाटकं बंद करा। तुम्ही रकमेवर आधारित कर्जमाफी करा, एकरावर आधारित करू नये। ही जी एका खेळी जे मुख्यमंत्र्याकडून खेळलं जातं, वाटतं शेतकऱ्यासोबत राजकारण मुख्यमंत्र्याने करू नये। केलं तर मग तुमच्या सत्तेत नागर घातल्याशिवाय राहणार नाही शेतकरी। धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर हे होते बच्चू कडू आणि 8 तारखेला एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। या बैठकीत या आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार आहे। कॅमेरा पर्सन आणि संगारे सोबत ऋत्विक भालेकर, एबीपी माझा, मुंबई।